नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर फक्त 2 मिनिटांमध्ये आपण आजच्या टॉपच्या कृषी बातम्या पाहणार आहोत. तर जगभरातील अन्नधान्याच्या किमती 3 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. गहू, साखर आणि खाद्यतेलांच्या किमती वाढत असून हवामान बदल आणि जागतिक संघर्ष याचा मोठा परिणाम दिसत आहे. चीनमध्ये हवामानातील तीव्र बदलामुळे काही भागात दुष्काळ तर काही भागात अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा मका आणि इतर पिकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रशिया युक्रेन परिसरातील तणावामुळे गहू निर्यातीवर दबाव वाढला असून जागतिक गव्हाच्या बाजारात अस्थिरता कायम आहे. भारतातील कृषी अपडेट्स. देशातील खरीप पेरणी जवळपास सामान्य पातळीवर आली असून पावसाची तूट कमी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकार शेतीमध्ये तंत्रज्ञान, मूल्यवर्धन आणि शेतकरी उत्पन्न वाढ यावर विशेष भर देत आहे. खत पुरवठा आणि उत्पादन वाढीसाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असून देशाची आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्राचे कृषी अपडेट्स. महाराष्ट्रात खरीप हंगामाला वेग आला असून पावसामुळे अनेक भागातील पेरणीची स्थिती सुधारली आहे. राज्याला राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अतिरिक्त निधी मिळणार असून विविध कृषी प्रकल्पांना गती मिळणार आहे. हवामानातील बदल लक्षात घेऊन पाणी व्यवस्थापन, पीक व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञान, शेती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून दिला जात आहे. तर आजच्या कृषी बातम्या इथेच संपल्या. अशाच रोजच्या ताज्या कृषी रिलेटेड हवामान, निर्यात, बाजारभाव या सगळ्या गोष्टींच्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला फॉलो करा. जय जवान, जय किसान.